समाचार अब तक, सत्य का साहस। जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माजी नगरसेवक यांच्या संपर्क कार्यालयाजवळ भर दिवसा मोलमजुरी करून घरी परत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी सोन्याची चैन हिसकावून पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान महिला नामे रेखा भारत बोरकर राहणार हमालपुरा ही मोलमजुरी करून पायदळ घरी जात होती। घराची अगदी जवळ आली असताना पाठलाग करीत असलेल्या 2 अज्ञात आरोपींनी आपली दुचाकी वाहन महिलेजवळ थांबवली व पत्ता विचारण्याचा बहाणा करीत संधी साधून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला। महिलेने आरडाओरड केली असता माजी नगरसेवक कपिल गायधणे तसेच शेजारी मंडळींनी मदतीची धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते। सदर घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात कामठी पोलीस करीत असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहे। जी घटना घडली ती अमलपुरामध्ये सायंकाळी 1800 म्हणजे आम्ही 6 ते 6:30च्या दरम्यान घडलेली गोष्ट आहे। जी फिर्यादी बाई आहे त्यांचं सरनेम बोरकर आहे, त्यांचं वय आहे 60 वर्ष। यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे, तर ते समोरच बुद्ध विहार आहे त्यांच्या घराचं, तिथेच राहत होतं आणि काल त्या अशा कामावरून परत आल्या आणि बुद्ध विहाराच्या समोर थांबलेल्या होत्या। तर 2 इसम एका बाईकवर आले। त्यामध्ये बाईक जी आहे ती अपाची कंपनी म्हणजे जी आपण सुझुकी अपाची म्हणतो ती आहे, ज्याचा टँक आहे ती पिवळ्या कलरची आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की पिवळ्या कलरची अपाची। यावरनं आले, त्यांच्याजवळ थांबले आणि त्यांना इथे कोणी वाघमारे राहते का असे विचारणा केली आणि त्यांनी नाही म्हणलं आणि ते लगेच त्यांनी चैन गळ्यातली ओढली त्या फिर्यादीच्या आणि तिथून पळून गेले। आणि ते पळून गेल्यानंतर जशी आपल्याला 15 मिनिटांमध्ये माहिती मिळाली, लगेच आमचे डे ऑफिसर आणि डीबी टीम घटनास्थळी गेली। तिथे उपलब्ध असलेले फुटेज ते प्राप्त केले। फुटेज आम्ही संपूर्ण नागपूर शहर तसेच ग्रामीणमध्ये कन्हान खापरखेडा इथे सुद्धा पाठवले, तसेच काही पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा पाठवलेत आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की यामधील जे अनोळखी सध्या तरी अनोळखी असलेले जे इसम आहेत, जे चेन ओढून पळून गेलेले आहेत, त्यांचा शोध घ्यावा। आज सुद्धा आम्ही त्याच रस्त्यावरील इतर कुठे कुठे कॅमेरे आहेत, फुटेज प्राप्त होतील, जिथून गाडीचा नंबर आम्हाला परिपूर्ण रीतीने स्पष्टपणे मिळू शकेल असे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच या गुन्ह्याचा आम्ही शोध घेऊन आरोपी अटक करू। समाचार अब तक न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान।